खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट, महाराष्ट्रातील पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट। सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा आता या तारखेपासून जमा होणार आहे। 29 तारखेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांचा पीक विमा आला आहे का नाही हे कसं तपासायचं? PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती पीक विमा येणार आहे। नवीन वर्षाचं गोड होणार आहे आता सुरुवात, आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा लवकरात लवकर जमा होणार आहे। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता, पीक विमा कधी येणार, खरीप रब्बी पीक विम्याचं अनुदान कधी येणार। आता ही प्रतीक्षा संपलेली आहे। 48 तासाच्या आत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग करण्याचे आदेश राज्याचे कृषी मंत्री आणि देशाचे कृषी मंत्री यांनी जाहीर केलेला आहे। PMFBY प्रधानमंत्री फसल विमा पोर्टल अंतर्गत सर्व शेतकऱ्यांचे पैसे आता लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अतिवृष्टी अनुदान असेल, पीक विमा अनुदान असेल, हे सर्व अनुदान जमा होणार आहे। येत्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। पीक विमा प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलच्या अंतर्गत हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहे। आपल्या खात्यावरती अजूनही पैसे आले नसतील तर आपण काय करायचं आहे, PMFBY वरती जायचं आहे, आधार बेस OTP टाकायचा आहे आणि आधार बेस OTP टाकून लॉग इन करून बघायचं आहे आपल्याला पैसे मंजूर झालेले आहे का। बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे जे आहे डॉक्युमेंट इनकम्प्लीट असल्यामुळे पैसे आलेले नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे EKYC असेल किंवा जी काही नोंदणी केलेली असेल ती दुसऱ्यांच्या नावावरती केलेली असेल, त्यामुळे सुद्धा पैसे रखडलेले आहे। महसूल प्रशासनाकडे या सर्व नोंदी आहे। आपण महसूल प्रशासनाचे जे काही अधिकारी असतील यांच्याकडे जाऊन ह्या चौकशी करू शकता। प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती गेल्यानंतर आधार बेस OTP टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर आपल्याला किती पैसे मंजूर झाले आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये किती अनुदान आलेले आहे आणि आपल्या गावातील शेतकऱ्यांना किती पैसे आलेले आहे हे आपण बघू शकतो। आपण जर बघितलं तर 17,000 ते 40,000 पर्यंत सुद्धा हेक्टरी पैसे आलेले आहे। NDRF चे निकष असतील किंवा केंद्राचे निकष असतील यांच्या मार्फत हे अनुदान आलेलं आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होता, पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, पीक विमा कधी जमा होणार। आता पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्यामध्ये जो याला ग्रीन सिग्नल दिला आहे, येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। जे काही तांत्रिक अडचणी होत्या याच्यामध्ये EKYC ची अट सुद्धा आता सरकारने शिथिल केलेली आहे। EKYC करण्यासाठी 31 मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांना मुदत देण्यात आलेली आहे। राज्यामध्ये जवळजवळ 20 लाख शेतकरी EKYC मुळे अपात्र ठरलेले होते, परंतु आता जर आपण बघितलं तर EKYC चा एक आपण जर बघितलं तर अतिशय सोपा पार्ट आहे। जर तुम्ही CSC सेंटरवरती गेला तर 2 मिनिटांमध्ये EKYC करू शकता। परंतु जे काही पैसे आहे ते किती आहे बघा, लातूर परभणीमध्ये 20,000 पर्यंत 25,000 पर्यंत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पीक विम्याचं वितरण परिभाषित आहे। विदर्भामध्ये 50% जास्त यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, वाशिम आहे। उर्वरित 34 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण अजूनही होणे अपेक्षित आहे। अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा वितरण अपेक्षित आहे। मागील वर्षाप्रमाणे यंदाही 5 वर्षापेक्षा जास्त नुकसान जे आहे या उत्पन्नामध्ये घट आपल्याला पाहायला मिळणार आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत नुकसान भरपाई आहे। बीडमध्ये भरपूर नुकसान भरपाई मिळणार आहे। नांदेडमध्ये दिलासादायक अपडेट आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे जालनामध्ये 25,000 ते 30,000, धाराशिव 25,000 ते 30,000, हिंगोलीमध्ये 25,000 पर्यंत पीक विमा येणं अपेक्षित आहे। राज्यातील पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब, शेअर करा। प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती पीक विमा लेटेस्ट अपडेट 2025 च्या अंतर्गत हे सर्व माहिती आपण गेलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, सबस्क्राईब करायला, शेअर करायला विसरू नका। आपल्या परिसरात किती नुकसान झाले आहे आणि आपली पीक विम्याची जी रक्कम आहे ही समाधानकारक आहे का हे आम्हाला होय किंवा नाहीच्या स्वरूपात कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।